नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजपूत क्लासेस ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 9 स्टेट बोर्ड मॅथ सेकंड याच्यामध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्याचं प्रॅक्टिस सेट 1.1 मधील आज आपण या ठिकाणी थर्ड क्वेश्चन पाहणार आहोत. या ठिकाणी थर्ड क्वेश्चन आहे फ्रॉम द इन्फॉर्मेशन, म्हणजे या ठिकाणी आपण जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. म्हणजे या ठिकाणी 3 पॉइंट दिले, फॉर एक्झाम्पल पी क्यू अँड आर. तर मध्ये कोणता पॉइंट आहे बिटवीन ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर इफ द पॉइंट आर नॉट कॉलनियर, जर पॉइंट या ठिकाणी कॉलनियर नसतील तर स्टेट सोड का. तर या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे इथं डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड आर इज इक्वल टू 7. डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू इज इक्वल टू 10. Distance between points Q and R is equal to 3. या एक्झाम्पलचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे. या ठिकाणी ज्या डिस्टन्सची व्हॅल्यू जास्त असेल ती प्रथमतः घ्यायची आहे. इथं डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू किती आहे 10. डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू 10 याला फर्स्ट असं म्हणायचं आहे. आता इथं रिलेशन बिटवीन आपलं ओळख करत असताना या एक्झाम्पलचं तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर याच्यामध्ये ज्या डिस्टन्सची व्हॅल्यू सर्वात जास्त आहे ती वन साईडला घ्यायची. रिमेनिंग 2 जे डिस्टन्स आहे त्याची ॲडिशन आणि ज्या आपण सर्वात जास्त जी व्हॅल्यू होती समजा ते सेम आलं पाहिजे. जसं की या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू 10 ही सर्वात जास्तची व्हॅल्यू आहे, इज इक्वल टू 10. आता रिमेनिंग जे 2 आहे, रिमेनिंग 2 जे डिस्टन्स आहे यांची ॲडिशन, या दोघांची ॲडिशन ही फर्स्ट इतकी आली पाहिजे तरच ते कॉलनियर आहे. जर व्हॅल्यू डिफरंट आल्या तर ते कॉलनियर नाही. बघा या ठिकाणी आता या दोन्हीचे आपलं ॲडिशन करून घ्यायचे आहे. डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड आर इज इक्वल टू 7 प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट Q and R is equal to 7 plus 3 is equal to किती मिळालं आपल्या ठिकाणी 10. याला सेकंड नाव द्या. म्हणजे इतर देखील व्हॅल्यू 10 मिळाली आहे, इतर देखील व्हॅल्यू 10 मिळाली, म्हणजे काय आहे इक्वल आहे. तर डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट क्यू अँड आर हे कशावरून मिळालं आपला फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता या ठिकाणी दोघांच्याही व्हॅल्यू सेम आहे म्हणून पॉइंट्स पी क्यू अँड आर कॉलनियर. व्हॅल्यू सेम आहे म्हणून हे काय या ठिकाणी कॉलनियर आहे. आता याच्याबद्दल रिलेशन ऑफ ते सुद्धा दाखवायचं आपला. रिलेशन ऑफ बिटवीनेस एक्झिस्ट काय मिळतं आपल्याला ते पी आर क्यू. आता या ठिकाणी पी
म्हणून आपण या ठिकाणी मध्यभागी जो आहे तो काय आर. असं का मी आर का मध्ये घेतला आहे? फॉर एक्झाम्पल हे बघा या ठिकाणी हे एक्झाम्पल या ठिकाणी संपलेलं आहे, फक्त आर मध्ये का आलं ते समजून सांगतोय. पी आर क्यू. ओके. आता डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर क्यू. आर म्हणजे हे आर इथं आलेला आहे म्हणून हे काय या ठिकाणी हे मध्यभागी आहे म्हणून आर या ठिकाणी 2 टाइम आपला येताना दिसून येत आहे. हे पी डिस्टन्स बिटवीन पी पॉइंट पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर अँड क्यू इज इक्वल टू काय डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. सेकंड एग्जांपल आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर एस इज इक्वल टू 8. डिस्टन्स बिटवीन पॉइंट S and T is equal to 6. Distance between point R T is equal to 4. या ठिकाणी व्हॅल्यू कोणती जास्त दिसून येते आपला? डिस्टन्स बिटवीन R पॉइंट R and S is equal to 8. याला फर्स्ट असं नाव द्या. त्यानंतर रिमेनिंग जे आहे रिमेनिंग व्हॅल्यू जे आहे किंवा रिमेनिंग जे डिस्टन्स आहे त्याची ॲडिशन करायची आहे. ती ॲडिशन जर 8 मिळाली तर कॉलनियर आणि त्या जर ती जर व्हॅल्यू 8 नाही मिळाली तर नॉन कॉलनियर. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट एस टी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर अँड टी इज इक्वल टू 6 प्लस 4 इज इक्वल टू 10 सेकंड. या ठिकाणी काय म्हणतात आपला डिस्टन्स बिटवीन आर एस नॉट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर टी एस टी प्लस डिस्टन्स बिटवीन आर टी. कशावरून? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. म्हणून या ठिकाणी पॉइंट आर एस अँड टी आर नॉट कॉलनियर. Relation of betweenness does not exist. कारण का हे काय या ठिकाणी नॉन कॉलनियर आहे म्हणून. एक्झाम्पल नंबर 3. डिस्टन्स A between point A and B is equal to 16. Distance between point C and A is equal to 9. Distance between point B and C is equal to 7. आता कॉलनियर आहे का नॉन कॉलनियर आहे तुम्ही इथं सांगू शकता. 16 9 plus 7 is equal to 16. बट आपल्याला सॉल्व करायचं आहे. डिस्टन्स बिटवीन point A and B is equal to 16. First, distance between point C and A plus distance between point B and C is equal to 9 plus 7 is equal to 16 second. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट सी अँड ए प्लस
distance between point B and C from first and second. हे काय या ठिकाणी आहे, कॉलनियर आहे. ए बी अँड सी काय या ठिकाणी पॉइंट आपला कॉलनियर दिसून येतील. पॉइंट्स ए बी अँड सी are collinear and relation of between a sign the relation between us exist. C म्हणजेच A C B. Example number 4 आहे. Distance between point L and M is equal to 11. Distance between point M and N is equal to 12. Distance between point N and L is equal to 8. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कशाची या ठिकाणी, डिस्टन्स बिटवीन एम एन, डिस्टन्स बिटवीन पॉइंट एम अँड एन इज इक्वल टू 12 फर्स्ट. आता रिमेनिंगचे ॲडिशन म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट एल अँड एम प्लस distance between point N and L. L 11 plus 8 is equal to 19. याला आपण काय म्हणायचं, सेकंड. म्हणजे या ठिकाणी या दोन्हीच्या व्हॅल्यू मिळाल्या आहे त्या सेम नाहीये. डिस्टन्स बिटवीन पॉइंट M and N नॉट इज इक्वल टू distance between point L M plus distance between point L. ओके, तर या ठिकाणी पॉइंट्स L M and L and N are non-collinear point. Relation of between निघणार का नाही. Relation of between us does not exist. Example number 5 आहे. Distance between point X and Y is equal to 15. Distance between points Y and Z is equal to 7. Distance between point X Z is equal to 8. या ठिकाणी या एक्झाम्पलवरूनच आपण सांगू शकतो की हे काय या ठिकाणी कॉलनियर आहे. ओके, आणि याच्या पुढे जो 6 आहे तो देखील सेम आहे. म्हणून या एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 ची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. सेम आहे. आतापर्यंत या टाईपचे आपण दोन एक्झाम्पल बघितले, कॉलनियरचे 2 अँड नॉन कॉलनियरचे 2. म्हणून हे सेम असल्या कारणानं याची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करून घ्यायची आहे. हे 5th आणि याच्यानंतर 6th आहे. बुकमध्ये बघून तुम्ही ते 2 सॉल्व करायचे आहे. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट्स बॉक्समध्ये टाका. मी पुन्हा एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला सेंड करून देतो.
क्वेश्चन नंबर 4 आहे ऑन अ नंबर लाईन. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल याचे पॉईंट दिलेला आहे. या ठिकाणी ए बी अँड सी पॉईंट ए बी सी आर सच दॅट ते पॉईंट असे आहे या ठिकाणी की ए अँड सी ची व्हॅल्यू किती आहे 10. ए सी किती या ठिकाणी 10 अँड सी बी म्हणजे बी सी किती आहे बी सी 8. फाइंड द डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. म्हणजे या ठिकाणी ए बीच्या किती पॉसिबिलिटीज निघतील म्हणजे ए बीच्या किती वेळेस व्हॅल्यू निघतील हे आपला या ठिकाणी काढायचं आहे. हे पहा याच्यामध्ये 3 केस निघणार आहे. पहिली केस जे आहे फर्स्ट केस मध्ये आपण पॉईंट घेऊ ए बी अँड सी फर्स्ट केस मध्ये. दुसऱ्यामध्ये घेऊया सेकंड केस मध्ये घेऊ आपण ए सी बी आणि थर्ड केस मध्ये घ्यायचा आहे आपला सी ए बी. कसं ते आपण एक करून बघूया. पहा या ठिकाणी केस फर्स्ट काय सांगितलं तुम्ही तुम्हाला ए बी अँड सी. तर या ठिकाणी बघा डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए सी काय घेतोय मी कारण ए पॉइंट ए अँड सी याची जितकी व्हॅल्यू आहे तितकी रिमेनिंग 2 ची काय असते या ठिकाणी व्हॅल्यू असते. म्हणून डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड सी. डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड सी ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 10. आपला कालच काय आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड सी किती आहे या ठिकाणी 8. या 8 ला इकडे पाठवा मायनस मध्ये इथे प्लस आहे इथे मायनस मध्ये येईल. म्हणून लिहितानाच लिहायचं असलं डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी आपण 8 ला इकडे पाठवलं होतं तो मायनस मध्ये आला होता म्हणजे 10 मायनस 8. म्हणून डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज इक्वल टू 2. आता आपल्याला घ्यायची केस सेकंड. आता घेऊ आपण ए सी अँड डी. आता बघा या ठिकाणी ए सी अँड बी या ठिकाणी आपला व्हॅल्यू कशी दिली आहे ए कुठे आहे सीबी किती या ठिकाणी 8 अँड एसी किती या ठिकाणी 10 आणि काढायचा आपला ए बी. तर या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड सी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट सी बी और बी सी दोन्ही पैकी घेऊ शकतो तुम्ही या ठिकाणी. तर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए बी इज इक्वल टू ए सी 10 सी बी 8 यांची ॲडिशन केल्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज इक्वल टू किती मिळाला आपला 18. ही झाली सेकंड केस. आता या ठिकाणी थर्ड केस मध्ये आता केस नंबर थर्ड या ठिकाणी बी केस थर्ड बी ए सी
हे पहा आता एक बी केस थर्ड घेतली BAC पण का आणि कशी तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपण केस नंबर फर्स्ट काय घेतली होती ABC, सेकंड काय घेतली आपण या ठिकाणी ACB आणि थर्ड काय घेतली मी त्या ठिकाणी आता BAC हे पहा आपण जेव्हा फर्स्ट केस जेव्हा घेतली मध्यभागी B, सेकंड मध्ये C आणि थर्ड मध्ये ABC ही समजण्याची सोपी पद्धत. आता या ठिकाणी आपल्याला AB काढायचा आहे तर लक्ष द्या या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॉइंट B and C is equal to डिस्टन्स बिटवीन पॉइंट BA पण लिहिताना AB लिहायचा आहे AB प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and C BC किती दिलेला आपल्या ठिकाणी 8 इज इक्वल टू AB काढायचा आहे प्लस AC किती आहे 10 या 10 ला लेफ्ट हँड साइडला बघा इकडे प्लस मध्ये आहे इकडे येताना मायनस मध्ये येईल म्हणून या ठिकाणी 8 minus 10 is equal to distance between point A and B. 8 minus 10 किती आलं -2 म्हणून distance between point A and B is equal to -2. Question number 5 point X, Y, Z are collinear such that distance between points X and Y is equal to 17. Distance between point Y, Z is equal to 8. Find distance between X and Z. जसं आपण क्वेश्चन नंबर 4 बघितला होता अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. तर या ठिकाणी केस फर्स्ट काय घेऊ आपण X, Y, Z X, Y and Z म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट X and Z इज इक्वल टू म्हणजे हे इथून ते इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे इथून तर इथपर्यंत हे म्हणजे या दोन्हीची ॲडिशन XY आणि YZ ची ॲडिशन XZ. तर या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॉइंट X and Z इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट XY प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट Y and Z. आता आपल्या या ठिकाणी XZ काढायचं सांगितलेलं आहे म्हणून distance between point X and Z is equal to distance between point XY किती या ठिकाणी 17 and YZ 8 म्हणून distance between point XZ is equal to 25. आता केस सेकंड काय येईल या ठिकाणी केस सेकंड इथे लिहून देतो वाटल्यास हे पहा केस फर्स्ट X, Y, Z सेकंड म्हणजे X मध्ये पाहिजे Y, X, Z आणि थर्ड म्हणजे Y, Z and X. केस सेकंड या ठिकाणी Y, X, Z तर या ठिकाणी आपला व्हॅल्यू कशी फाइंड करायची आहे X, Z म्हणजे या ठिकाणी जी ॲडिशन आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट Y and Z डिस्टन्स बिटवीन पॉइंट Y and Z इज इक्वल टू या दोन्हीची ॲडिशन याची and यांची ॲडिशन प्लस डिस्टन्स बिटवीन XY
distance between x point x and z. तर या ठिकाणी yz किती आहे 8 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन x and y x y किती या ठिकाणी 17 प्लस डिस्टन्स बिटवीन x and z. या 17 ला इकडे पाठवून द्या म्हणजे एकाच्यामध्ये इकडे मायनस मध्ये 8 minus 17 is equal to distance between x and z. 8 minus 17 is equal to काय minus 9 म्हणजे distance between point x z is equal to minus 9. but या ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते मायनस मध्ये आलेलं आहे आणि मायनस मध्ये दोन पॉइंट मध्ये डिस्टन्स मायनस मध्ये कधी असू शकत नाही. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स can not निगेटिव्ह. ओके म्हणून या ठिकाणी ही जी पॉसिबिलिटी आहे आपली हे पॉसिबल नाहीये. y x z आर नॉट पॉसिबिलिटीज किंवा पॉसिबल देऊ शकतो तुम्ही. आता या ठिकाणी थर्ड पॉसिबिलिटी चेक करायची आहे आपला. केस third y z and x distance between point y and x या दोन्हीचे ऍडिशन. distance between point y x is equal to distance between point y z प्लस zx किंवा x z लिहू शकतो तुम्ही या ठिकाणी. डिस्टन्स बिटवीन पॉइंट x and z. x y किती दिलेला आहे आपल्या या ठिकाणी 17. y z किती दिलेला आहे y z is equal to 8. आपलं काय करायचं आहे या ठिकाणी x z प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट x and z. या 8 ला इकडे पाठवायचं म्हणजे इकडे येतं कशामध्ये येते मायनस मध्ये येईल. म्हणजे या ठिकाणी 17 minus 8 is equal to distance between point x and z. 17 minus 8 is equal to 9. म्हणून distance between point x and z is equal to 9. Question number 6. Sketch proper figure and म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फिगर काढायची आहे प्रॉपर and write the answer of the following question. आणि या ठिकाणी क्वेश्चन दिलेले आहे यांचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. फर्स्ट मध्ये काय दिलं आपला ABC. ओके फिगर A B and C. AC किती दिला या ठिकाणी 11. AC किती आहे 11. BC किती आहे 6.5. 6.5. आपल्याला काय करायचं या ठिकाणी AB. बट या ठिकाणी AC मध्ये काय मिळेल आपला लेंथ AB प्लस लेंथ BC म्हणजे लेंथ
इक्वल टू लेंथ AB प्लस लेंथ BC फाइंड करायचा आपला AB लेंथ AC किती दिला आहे आपल्या ठिकाणी 11 AB लेंथ AB BC किती दिला आहे 6.5 या 6.5 ला बाजूला म्हणजे मायनस मध्ये येईल म्हणून लेंथ AB is equal to 11 minus 6.5 11 minus 6.5 is equal to 4.5 सेकंड आहे या ठिकाणी RST R and T RST मध्ये ST किती दिला आहे या ठिकाणी 3.7 and RS किती दिला आहे 2.5 म्हणजे आपण काय करायचं RT म्हणजे दोन्हीची ऍडिशन करून घ्यायची आहे RS प्लस ST तर या ठिकाणी लेंथ RT is equal to length RS plus length of point ST पर ठिकाणी length RT is equal to 2.5 RS 2.5 आहे आणि ST किती आहे 3.7 यांची ऍडिशन 2.5 3.7 5 plus 7 12 carry 1 3.255 plus 1 6 म्हणजे length of RT is equal to 6.2 जे युनिट आहे ते देऊ शकता किंवा युनिट डायरेक्ट देऊ शकता त्या ठिकाणी आता XYZ X Y एक डायग्राम इथे घेतो म्हणजे मला सॉल्व करायचं सोपं आहे X Y and या ठिकाणी Z आता या ठिकाणी XZ म्हणजे या से यहाँ तक किती आहे 3√7 and XY किती आहे XY √7 ओके तर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे YZ म्हणजे length YZ is equal to length XY length YZ sorry XY सुरुवातीला XZ आहे X and Z XZ is equal to length XY plus length YZ XZ ची व्हॅल्यू किती या ठिकाणी X to Z 3√7 is equal to length XY किती या ठिकाणी √7 plus length YZ आपलं YZ ची व्हॅल्यू काढायची म्हणून या √7 ला लेफ्ट हँड साइडला घ्या येताना मायनस मध्ये येईल लिहिताना आपण असं लिहू लेंथ YZ आणि ज्याची व्हॅल्यू काढायची असते ते सुरुवातीला लिहिलं तर समजायला व्यवस्थित जातं फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी 7 मायनस मध्ये आहे बस 3√7
√7. आता 3√7 मायनस √7 याची व्हॅल्यू किती येते? बहुतांशी आपण डोक्यामध्ये हा विचार केला असेल की सर याची व्हॅल्यू 3 आलेली आहे. कशी विचार करतात? हे √7 आणि हे मायनस √7 हे 0 होतात, राहिले काय 3. असं जर तुमच्या डोक्यात असेल तर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे? याचं उत्तर काय? तुम्हाला विचारायचं उत्तर काय आहे? तर निश्चितच काही एक मॅक्झिमम मी आता सांगितलं तुम्हाला की याचं उत्तर काही 3 सांगतील, बट याचं उत्तर 3 नाहीये. याचं उत्तर आहे 2√7. कसं? हे पहिल्या ठिकाणी 3√7 याचा मिनिंग काय झाला बाबा? याचा मिनिंग हा आहे की हे जे √7 जे आहे हे किती टाइम आहे? 3 टाइम. √7 इंटू √7 इंटू √7 असं मिनिंग. ओके. आता या ठिकाणी याच्यामधून एक √7 मायनस केलेला आहे आपण. 3 टाइम √7 आहे समजा, तर त्याच्यामध्ये एक √7 आपण मायनस केला. मग काय राहिलं या ठिकाणी? 2√7. या अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठीच मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. कारण मॅथमॅटिक्स हा विषय प्रॅक्टिस बेस्ड विषय आहे आणि समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येक एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक नवीन तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. म्हणून कधी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत आपल्या लक्षात येतील. क्वेश्चन नंबर 7. Which figure is formed by 3 non-collinear points? जर आपण 3 non-collinear पॉइंट जर घेतले तर त्याच्यापासून आपल्याला कोणती फिगर मिळते? समजा मी या ठिकाणी 1 घेतलेला आहे, तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं मोठं करतोय. या ठिकाणी मी 1 घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1 घेतो. नॉन कॉलिनियर म्हणजे काय? जे एका रेषेत नाही. आता यांना जॉईंट केल्यानंतर आपल्याला कोणती फिगर मिळते ते आपल्याला बघायचं आहे. हे आपण 2 पॉइंट या ठिकाणी जॉईंट केले. याला नाव द्या ए, याला द्या बी. आता यांना देखील जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि या दोन्ही पॉइंटला देखील जॉईंट करून घ्यायचा आहे. कोणती फिगर दिसेल तुम्हाला या ठिकाणी? ए बी अँड सी मध्ये जी फिगर दिसते ती काय आहे? ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगल फॉर्म.